पुणे स्वारगेट बस बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेच्या काल रात्री पोलिसांनी मुसक्या आवळल्या। त्याच्या अटकेची बातमी सर्वप्रथम एबीपी माझाने सर्वांसमोर आणली। आता थोड्याच वेळात त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। पहाटे त्याची पुण्यात ससून रुग्णालयामध्ये मेडिकल चाचणीही करण्यात आली। सध्या पुण्याच्या लष्कर पोलीस स्टेशनला त्याची कसून चौकशी करण्यात येते। आरोपीला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातनं पकडण्यात आलंय। आरोपी पाणी पिण्यासाठी त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेला आणि मला सरेंडर व्हायचंय अशी गयावया करू लागला। त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो पुन्हा रात्रीच्या अंधारात पसार झाला। नातलगांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दत्ताच्या मुसक्या आवळल्या। बलात्कारासारख्या घटनांचं गांभीर्य या राज्यातल्या मंत्र्यांना आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। याचं कारण काल 2 मंत्र्यांनी केलेली धक्कादायक वक्तव्य। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचं समर्थन करताना घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही असं म्हटलं। ही घटना घडत होती त्यावेळी बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोक होते। प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते असं वक्तव्य केलंय। तर अशा घटना घडतच असतात, देशात गुन्हेगार असल्यामुळे असे प्रकार घडतच असतात असं बेजबाबदार वक्तव्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केलंय। परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं। परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली, आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगाल? असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे। सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते। जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात। त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।